पुढची बातमी बघूया। सावित्रीबाई फुलेंना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून फुलेवाड्यात जाऊन अभिवादन करण्यात आलेलं आहे। सुनेत्रा पवार यांनी पुण्यातल्या फुलेवाडा या ठिकाणी जाऊन ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांना पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलंय। बारामतीत पोटनिवडणुकीसाठी प्रचाराला उद्यापासून सुरुवात होणार आहे। कन्हेरीच्या मारुती मंदिरासमोर सुनेत्रा पवार यांची उद्या सभा होणार आहे। कन्हेरीच्या मारुती मंदिरासमोर सभा घेण्याची पवार कुटुंबियांची ही 60 वर्षांपासूनची परंपरा आहे। कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव जाहीर सभा घेण्याचं निश्चित करण्यात आलंय। तर या प्रचाराचं कोणतंही आमंत्रण आलेलं नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशा आमच्या शुभेच्छा होत्या। सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला जाण्याबाबत सुप्रिया सुळेंनी दिलेली ही प्रतिक्रिया। एकतर आम्हाला कुठलंही आमंत्रण आलेलं नाही, त्याच्यामुळे पुढच्या प्रश्नाचं काही उत्तराचाच विषय येत नाही। पण आम्ही आमच्या पक्षाची भूमिका ही आधीच स्पष्ट केलेली आहे। आम्ही बिनविरोध व्हावं याच्यासाठी आमच्या शुभेच्छा होत्या। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांनी पहिल्याच दिवशीच भूमिका घेतली होती। त्या दुःखातून आम्ही कोणी सावरलेलंही नाही आहे खरं तर। आणि अशा वेळीस एखाद्या इलेक्शनमध्ये सहकार्याची भूमिका ही लोकशाही असली तरी ती बिनविरोध व्हावी अशी आमची भावना आणि भूमिका राहिलेली आहे।